नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय प्रथम ज्युनियरच्या या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक संतोष डांगे तुम्हा सर्व बालगोपालांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आय प्रथम ज्युनियरच्या माध्यमातून एक नवीन प्रयोग, एक नवीन संकल्प आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. सफर शालेय परीक्षांची या माध्यमातून आपण इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं आयोजन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्या माध्यमातून आज आपण मराठी प्रथम भाषा या विषयाच्या संदर्भात स्कॉलरशिप परीक्षेच्या अनुषंगानं थोडीशी चर्चा करणार आहोत. सर्वात प्रथम विषयाला सुरू करण्यापूर्वी किंवा विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का या बाबतीमध्ये मला तुमचा प्रतिसाद हवा आहे, तुमच्या प्रतिक्रिया मला हवा आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत? व्यवस्थित पोहोचतोय आवाज सगळ्यांना? ओके, ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयाला सुरुवात करणार आहोत. सुरुवात करणार आहोत म्हणजे नेमकं काय? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इयत्ता 5वी किंवा इयत्ता 8वीची जी शिष्यवृत्तीची परीक्षा देणार आहात, तर त्यामध्ये तुमचा प्रथम भाषा हा मराठी विषय असणार आहे. आणि त्या मराठी विषयाच्या अनुषंगानं आज आपल्याला थोडीशी चर्चा या ठिकाणी करायची आहे. आत्ताच आपण पाहिलं की ऑगस्ट महिन्यामध्ये यावर्षी इयत्ता 5वीचा आणि 8वीचा स्कॉलरशिपचा पेपर झाला आणि त्याची अंतरिम उत्तरसूची जी आहे तर ती प्रकाशित झालेली आहे. येत्या काही दिवसातच त्याचा निकाल या ठिकाणी लागेल. मग तुमची परीक्षा जी आहे, अर्थात तुमची परीक्षा एवढ्या उशिरा होणार नाही. सर्वसाधारणतः सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही परीक्षा दरवर्षी घेतली जात असते. मग थोडासा उशीर यावेळेस कदाचित या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होऊ शकतो, पण तत्पूर्वी आपण या परीक्षेच्या तयारीसाठी सुरुवात करणं हे खूप चांगलं आहे. जर तुमची सुरुवात ही पहिल्यापासून व्यवस्थित पद्धतीनं झाली, तुमचं वाचन जर चांगल्या पद्धतीनं असेल आणि मराठीच्या प्रश्नपत्रिकेचा सराव तुमचा झाला, जर मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने असणाऱ्या प्रत्येक घटकांचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, तर निश्चित 25 पैकी 25 प्रश्न तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं सोडवून 50 पैकी 50 गुण या ठिकाणी घेऊ शकतात. अर्थात 5वी आणि 8वीसाठी जर आपण स्कॉलरशिपचा पेपर बघितला, तर कालच आपल्याला सरांनी संपूर्ण या ठिकाणी पेपर पॅटर्न असेल अथवा त्याच मार्कांचं जी विभागणी असेल, तर मार्कांची विभागणी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामध्ये मराठी विषय जो आहे तर हा 50 मार्कांसाठी असतो. मराठीच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बरेचसे विद्यार्थी जे मराठीचा चांगला अभ्यास करतात त्यांना 50 पैकी 50 गुण या ठिकाणी मिळतात. इयत्ता 5वीसाठी किंवा इयत्ता 8वीसाठी 50 गुणांचा हा पेपर असणार आहे. याच्यामध्ये 25 जे प्रश्न असतात तर ते तुम्हाला विचारले जातात. जो पेपर क्रमांक 1 आहे त्याच्यामध्ये मराठी प्रथम भाषा या विषयाचा समावेश केला जातो आणि त्याच्यामध्ये पहिले 25 प्रश्न मराठी भाषेच्या अनुषंगानं विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी दिलेले असतात आणि असे 25 प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात आणि त्याच्यावर आधारित मग 50 मार्क तुम्हाला मिळवायचे असतात. मग आता हे जे 25 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत, हे 25 प्रश्न नेमके कोणकोणत्या घटकांच्या संदर्भात आहेत, कोणकोणत्या अभ्यास घटकांवर हे प्रश्न विचारले जाणार आहेत, याचा या बाबतीतला प्रश्न हा तुमच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल. मग याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया की इयत्ता 5वीचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला, तर माझ्यासमोर या ठिकाणी तुम्हाला जी PDF आपल्याला दिसतीये स्क्रीनवर, तर यामध्ये तुम्हाला इयत्ता 5वीसाठी जे 25 प्रश्न विचारले जाणार आहेत हे नेमके कोणकोणत्या घटकांवर विचारले जाणार आहेत, भारांश की 25 प्रश्नांपैकी किती टक्के भारांश हा कोणत्या घटकाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे, याच्यावर आपण सर्वात प्रथम चर्चा करूया. कारण जी परीक्षा आपल्याला द्यायची आहे त्या परीक्षेसाठी नेमका अभ्यासक्रम कोणता आणि कोणत्या घटकाला किती भारांश मिळालेला आहे, कोणत्या घटकाला किती वेटेज मिळालेलं आहे हे पाहून घेणं अत्यंत आवश्यक असतं. जर आपण ते व्यवस्थित समजून घेतलं तर निश्चित आपल्याला परीक्षेचा अभ्यास करणं हे खूप सोपं जात असतं. आणि त्यामुळं आपण सगळ्यात पहिल्यांदा इयत्ता 5वीसाठी या ठिकाणी विचार करणार आहोत. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी की इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मराठी विषयामध्ये जे 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जाणार आहेत, तर त्यासाठी नेमका अभ्यास
कोणकोणत्या घटकांचा आपल्याला करावा लागणार आहे, नेमका अभ्यासक्रम कोणता आहे, याविषयी सगळ्यात प्रथम आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा घटक दिलेला आहे, त्याच्यानंतर त्याचा उपघटक दिलेला आहे आणि भारांश तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी करता हा अभ्यासक्रम या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार सगळ्यात पहिला घटक आहे तो म्हणजे वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे. वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे हा सगळ्यात पहिल्यांदा घटक आहे. मग या घटकाचा विचार करता त्याच्यातले उपघटक जर पाहिले तर त्यावर तुम्हाला जवळपास 24% भारांश जो आहे, म्हणजे 25%ला जर आपण 100% मानलं तर त्याच्यापैकी जवळपास 24% प्रश्न हे या घटकांवर आधारित असणार आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला एखादा उतारा दिला जाईल, तो उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्या उतार्यामधल्या तो उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्या उतारातला जो आशय आहे तो आशय तुम्ही समजून घ्यायचा आहे. त्या उतारातल्या शब्दार्थ कोणते आहेत, वाक्प्रचार आले आहेत का, म्हणी आली आहेत का, काही आणखी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून विरामचिन्ह आलेली आहेत का, या सर्व गोष्टींचा विचार तुम्हाला करत असताना अत्यंत काळजीपूर्वक हा उतारा वाचावा लागतो आणि त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे असतात. म्हणजे प्रश्न हे समोरच दिलेले असतात. आपल्या उतारा वाचायचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. अतिशय सोपा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. किंवा दुसरा उपघटक कोणता, तर वर्तमानपत्रातल्या जाहिराती किंवा बातम्या तुम्हाला दिल्या जातात आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न लिहायचे असतात. आता आपण बघितलं की दैनंदिन जीवन जगताना जेव्हा आपण वर्तमानपत्र वाचतो, पेपरची आपण ज्यावेळेस पेपर पाहतो, न्यूजपेपर म्हणजे वृत्तपत्र आपण पाहतो, तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती असतात. वर्तमानपत्रामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या असतात. मग या बातम्यांचा विचार करता, जाहिरातींचा विचार करता तुम्हाला कुठली एक जाहिरात त्या ठिकाणी दिली जाईल किंवा वर्तमानपत्रातली बातमी दिली जाईल, कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असू शकते ही बातमी, आणि मग त्या बातमीवर आधारित किंवा त्या जाहिरातीवर आधारित प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील आणि त्या जाहिरातीचा अभ्यास करून, त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करून, वाचन करून, त्या बातमीचं काळजीपूर्वक वाचन करून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तुम्हाला एक कविता दिली जाईल. ती कविता तुम्ही वाचायची आहे, ती कविता तुम्ही समजून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. अर्थात कविता नुसतं वाचायची नाही, तर ती कविता वाचत असताना त्या कवितेतील शब्द, त्या कवितेचा आशय समजून घ्यायचा आहे, त्या कवितेचं काव्य सौंदर्य या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, त्या कवितेतील शब्द सौंदर्य, भाषा सौंदर्य समजून घ्यायचं आहे आणि हे समजून घेऊन त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. बघा, पहिला घटक खूप सोपा असतो. तुम्हाला एकतर कविता दिली जाईल, बातमी दिली जाईल किंवा एखादा उतारा म्हणजे परिच्छेद दिला जाईल आणि त्याचं वाचन करून, त्याचं निरीक्षण करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. 24% भारांश या घटकासाठी देण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न मुलांना अजिबात अवघड जात नाही. कारण उत्तरं सगळी समोरच दिलेली असतात. फक्त समोरचं वाचून ते समजून घ्यायचं आहे आणि त्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ठीक आहे, तर असा हा पहिला घटक आहे. आता दुसरा घटक जर आपण पाहिला तर दुसरा घटक खूप महत्त्वाचा आहे. दुसरा महत्त्वाचा घटक जर आपण बघितला तर तो आहे की कार्यात्मक व्याकरण. आता कार्यात्मक व्याकरणाची जर आपण या ठिकाणी बाजू समजून घेतली तर ती नेमकी कशी येते. तर दुसरा महत्त्वाचा घटक या ठिकाणी आता आपण समजून घेणार आहोत तो म्हणजे कार्यात्मक व्याकरण. आता कार्यात्मक व्याकरण म्हणजे काय, तर तुम्ही इयत्ता 5वीला या ठिकाणी विविध प्रकारच्या धड्यांचा आणि कवितांचा अभ्यास करत आहात. तसं तुम्ही 4थीला केलेला आहे, 3रीला केलेला आहे, 2रीला केलेला आहे. तर प्रत्येक पाठाच्या खाली तुम्हाला स्वाध्याय दिलेला असतो पहा, आणि त्याचबरोबर
भाषा अभ्यास तुम्हाला दिलेला असतो. या भाषा अभ्यासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं व्याकरण तुम्हाला दिलेलं असतं. तर भाषा अभ्यास आणि व्याकरण याच्यावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न हे प्रत्येक स्वाध्यायामध्ये आपल्याला दिलेले पाहायला मिळतात. आणि तुम्ही गेल्या 4थीपर्यंतचा हा सर्व स्वाध्याय सोडवलेला असेल तर निश्चित या ठिकाणी आपल्याला याच व्याकरणाचा अभ्यास जो आहे तर तो या ठिकाणी पाहायचा आहे. कार्यात्मक व्याकरण या घटकासाठी जवळपास 20% भारांश तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. 20% प्रश्न हे या मुद्द्यावर असणार आहेत. मग याच्यामध्ये कोणकोणते उपघटक आहेत तर याच्यामध्ये शब्दांच्या जाती आहेत, त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांचा विचार तुम्हाला करायचा आहे. यांच्या व्याख्या, यांचे उपप्रकार, यांच्या संदर्भातली उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. त्यानंतर लिंग आहे, स्त्रीलिंग असेल, पुल्लिंग असेल, या संदर्भातले जे वेगवेगळे शब्द असतात ते नेमके कशा पद्धतीने विचारले जातात या संदर्भात आपल्याला चर्चा पूर्ण आपल्या या अभ्यासक्रमामध्ये करायची आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वचन आहेत, उदाहरणार्थ एक वचन आणि अनेक वचन. तर या एक वचन म्हणजे काय, अनेक वचन म्हणजे काय, त्यांच्याशी निगडीत असलेले शब्द कशा पद्धतीने ते प्रश्न विचारले जातात याची चर्चा इथं आपल्याला करायची आहे. पुढचा आहे काळ. तर जवळपास आपल्याकडे 3 काळ आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतात. अर्थात त्यांचे उपप्रकारसुद्धा वेगळे आहेत. एक म्हणजे भूतकाळ, दुसरा आहे वर्तमान काळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ. तर या तीनही काळांच्या संदर्भात आणि त्यांच्या उपप्रकारांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाक्य ही कशी बदलावी लागतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचा अभ्यास आपल्याला कसा करावा लागतो, वाक्यावरून काळ आपल्याला नेमका कसा ओळखता येतो, या संदर्भातल्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे. आणि त्याच्यावर आधारित प्रश्न हे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. पुढचं पाहिलं तर ते आहे विरामचिन्ह. विरामचिन्ह आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची विरामचिन्ह असतात. जसं आपल्याकडे प्रश्नचिन्ह आहे किंवा स्वल्पविराम आहे, आपल्याकडे उद्गारवाचक चिन्ह आहे. तर या सर्व विरामचिन्हांचा वापर नेमका कुठे होतो किंवा विरामचिन्ह कोणती आहेत, ती कोणत्या सांकेतिक चिन्हांनी ओळखली जातात, या संदर्भातले प्रश्न हे प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले असतात. तर त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे. अभ्यासक्रमामधला विरामचिन्ह हा देखील सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. पुढचा आहे वाक्यांचे भाग आणि शुद्ध अशुद्ध शब्द. वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचे भाग, वाक्यांमध्ये होणारं परिवर्तन, त्याचबरोबर तुम्हाला काही अशुद्ध शब्द दिले जातात. मग त्याच्यातला शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा असतो किंवा एखादा अशुद्ध शब्द तुम्हाला शुद्ध करून लिहायचा असतो किंवा काही शुद्ध शब्दांमध्ये एखादा मुद्दामून अशुद्ध शब्द दिला जातो, मग तो अशुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा असतो. असे वेगवेगळ्या प्रकारे हे प्रश्न सगळे विचारले जात असतात. प्रश्न विचारण्याचा एक असा प्रकार नसतो की याच प्रकारे प्रश्न विचारले जातील आणि त्याच प्रकारे प्रश्न विचारले जातील. प्रश्न घुमवून फिरवून तुम्हाला कशाही पद्धतीनं विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला फक्त टॉपिक दिलेला आहे की शुद्ध आणि अशुद्ध, मग हे प्रश्न तुम्हाला कशाही पद्धतीनं तिथं विचारले जाऊ शकतात. मग जर तुम्हाला शुद्ध शब्द नेमका कोणता आहे ते जर माहीत असेल तर अशुद्ध कोणता ते तुम्हाला लगेच ओळखता येईल. आणि हे मार्क विद्यार्थ्यांचे अगदी हातचे मार्क असतात. परंतु या ठिकाणी मुलं चूक मोठ्या प्रमाणामध्ये करताना पाहायला मिळतात, कारण त्यांचं वाचन तेवढं कमी असतं. पुस्तकाचं वाचन नसल्यामुळं किंवा पुस्तकामध्ये जी वाक्य आहेत तर ती वाक्य फक्त नुसती वाचायची, लक्षात ठेवायची नाही, किंवा मराठीच्या व्याकरणाचा अभ्यास थोडासा कमी असल्यामुळं नेमकं शुद्ध आणि अशुद्ध याच्यामध्ये गफलत होते आणि बऱ्याच मुलांचे मार्क्स या ठिकाणी जाऊ शकतात. त्याच्यामुळं आपल्याला हा मुद्दा अतिशय व्यवस्थित पद्धतीनं बघायचा आहे. पुढचा मुद्दा आहे तुमचा तो म्हणजे वाक्प्रचार. आता बघा, वाक्प्रचार दैनंदिन जीवन जगत असताना आपण अनेक प्रकारचे वाक्प्रचार वापरतो. मग त्या वाक्प्रचारांचा अर्थ वापरतो की खूप मोठा आशय हा छोट्याशा शब्दांमध्ये वाक्प्रचारांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला जातो. मग वाक्प्रचार, त्या वाक्प्रचाराचा अर्थ, मग याच्यावर प्रश्न कसे असतात तर एकतर तुम्हाला अर्थ दिला जातो, त्या अर्थावरून वाक्प्रचार शोधायचा असतो, किंवा मग वाक्प्रचार दिला जातो, त्या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे तर ते तुम्हाला पर्यायांमधून शोधायचं असतं. याचबरोबर म्हणी हा देखील एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आता म्हणींमध्ये काय तर खूप मोठा आशय एका छोट्याशा म्हणीमध्ये दडलेला असतो. मग तो आशय, तो अर्थ तुम्हाला दिला जातो, त्याच्यावरून म्हण शोधावी लागते किंवा म्हण दिली जाते आणि त्याचा अर्थ तुम्हाला पर्यायांमध्ये शोधायचा असतो. पण याच्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. काय केलं जातं, त्या म्हणीमध्ये जे अक्षरं येतात ना
त्या म्हणीमध्ये जे अक्षरं येतात तर त्यांचा उलटसुलट क्रम केला जातो आणि उलटसुलट क्रम या ठिकाणी करून तुम्हाला सांगितलं जातं की दिलेल्या अक्षरांमध्ये कोणती म्हण तयार होते ते लिहा. मग तो उलटसुलट क्रम तुम्हाला पाहावा लागतो आणि ते वाक्य समजून घेऊन, ती अक्षरं समजून घेऊन, तुम्हाला त्या ठिकाणी ते शब्द समजून घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला त्या ती म्हण नेमकी कोणती आहे, त्या म्हणीचा अर्थ नेमका काय आहे हे तुम्हाला लिहावं लागतं. बऱ्याच वेळेस कधी असा प्रश्न विचारतात की खालील दिलेल्या अक्षरांवरून कोणत्या प्रकारची म्हण तयार होते आणि त्या म्हणीतलं 5वं अक्षर कोणतं, दुसरं अक्षर कोणतं, तिसरं अक्षर कोणतं. म्हणजे याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला की ते संपूर्ण जे उलटसुलट शब्द दिलेले आहेत किंवा अक्षरं दिलेली आहेत तर ती अक्षरं पाहावी लागतात, त्यांचं निरीक्षण करावं लागतं आणि ती म्हण कोणती आहे हे ओळखावं लागतं आणि मग ती म्हण ओळखून त्यातलं 2ऱ्या क्रमांकाचं, 5व्या क्रमांकाचं, 4थ्या क्रमांकाचं नेमकं ते अक्षर कोणतं आहे ते पर्यायामध्ये शोधून त्या पर्यायावर आपल्याला गोल टिकमार्क करावं लागतं, सर्कल ते फिल करावं लागतं. अशा प्रकारचे प्रश्न हे प्रामुख्यानं वाक्प्रचार आणि म्हणीवर विचारले जातात. त्यानंतर संवादांवर आधारित प्रश्न असतात. तुम्हाला 2 व्यक्तींमधले संवाद या ठिकाणी दिले जातात की शिक्षक विद्यार्थी असेल किंवा दुकानदार मालक असेल, असे कोणतेही संवाद या ठिकाणी दिले जातात किंवा कंडक्टर पॅसेंजर असेल, कोणत्याही प्रकारचे संवाद तुम्हाला दिले जातात आणि त्या संवादावर आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तरं विचारली जातात. अर्थात या प्रश्नांची उत्तरं त्या संवादामध्येच दडलेली असतात. आपण ते संवाद व्यवस्थित वाचायचे आणि त्या माध्यमातून त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. थोडक्यात जसं आपण पहिला हा घटक पाहिला होता ना, अगदी त्याच्याशीच रिलेटेड असलेला, संबंधित असलेला हा महत्त्वाचा घटक आहे. आता याच्यानंतर पुढचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला पाहायचा आहे तो म्हणजे असा की इथं तुम्हाला दैनंदिन जीवन जगत असताना भाषेचा व्यवहारामध्ये काय उपयोग होतो याच्याशी संबंधित असणारे हे सगळे घटक आहेत जे आता आपण पाहतोय आणि याचं भारांश जर पाहिलं तर जवळपास 24% प्रश्न जे आहे हे या भारांशावर आधारित आहे की आपला मराठी ही आपली मातृभाषा आहे, मराठी ही आपली प्रथम भाषा आहे आणि मराठीचा दैनंदिन जीवन जगत असताना आपण कशा पद्धतीनं व्यवहारामध्ये उपयोग करणार आहोत. मराठी भाषेचं उपयोजन हे मराठी भाषेचा वापर हा आपल्याला दैनंदिन जीवनात कशा पद्धतीनं करता येऊ शकतो याच्याशी निगडीत असलेले हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये निर्देश काय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर पहा, योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणं. तुम्हाला वाक्य त्या ठिकाणी दिलं जातं, त्या वाक्यामध्ये काही रिकाम्या जागा सोडलेल्या असतात, मग तिथं योग्य प्रकारचे शब्द टाकायचे आणि वाक्य पूर्ण करायचं. आपल्याला पर्याय दिलेले असतात, पर्यायामधून या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधाव्या लागतात. त्यानंतर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करणं किंवा तिसरा मुद्दा असेल वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणं. बऱ्याच वेळेस दोन घटनांचा परस्पर संबंध नसणारे काही वाक्य तुम्हाला दिले जातात. मग योग्य क्रम कोणता आहे वाक्यांचा, कोणत्या वाक्यानंतर कोणतं वाक्य पाहिजे, कोणत्या शब्दानंतर कोणता शब्द या ठिकाणी असायला हवा हे वाचत असताना आपल्याला बरोबर कळतं. कारण वाचत असताना केवळ शब्द न वाचता त्या शब्दांच्या पाठीमागे दडलेला आशय हा आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि मग तो आशय आपण समजून घेताना लगेच आपल्याला एक डोक्यामध्ये कल्पना येते की बाबा याच्या पुढचं वाक्य नेमकं कोणतं असणार आहे, याच्या पुढचा शब्द नेमका कोणता असणार आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टी समजतात त्यावेळेस आपल्याला उत्तर लिहिणं हे अधिक सोपं जातं. पर्याय निवडणं, योग्य पर्याय निवडणं आपल्याला सोपं जातं. आणि म्हणून वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणं, सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणं, अर्थात योग्य पर्याय निवडून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे. आणि याचबरोबर माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायचे आहे. आता सध्याचं युग माहिती आहे, माहिती तंत्रज्ञानाचं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं आहे. मग बऱ्याच वेळेस इंग्रजी शब्दांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. मग त्या इंग्रजी शब्दांना मराठीमधले पारिभाषिक शब्द कोणते आहेत, कोणत्या मराठी पारिभाषिक शब्दांचा वापर हा इंग्रजीला पर्याय म्हणून वापरला जातो. जसं आता आपण पाहिलं की मोबाईल आहे. वास्तविक पाहता मोबाईल हा सगळ्यांच्या अंगवळणी पडलेला शब्द आहे, अगदी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत. मग आपण जनरली मराठीमध्ये पण वापरतो की मोबाईल दे, मोबाईल घे, मोबाईल द्या. परंतु मोबाईल हा इंग्रजी शब्द आहे. मग त्याला मराठी शब्द कोणता आहे तर भ्रमणध्वनी हा त्याचा मराठी पर्याय आहे. परंतु भ्रमणध्वनी हा शब्दप्रयोग किती वापरामध्ये आहे आणि किती जण वापरतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग असे इंग्रजी शब्द, त्या इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय कोणते आहेत तर ते मराठी पर्याय देखील इथं आपल्याला समजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इथं हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा
जो घटक आहे तर तो इथं आपण पाहिला. आणि सर्वात शेवटचा जो भाग आहे चौथा घटक जो आहे, ज्याला सर्वात जास्त भारांश आहे, म्हणजे 32% प्रश्न जे आहे हे तुम्हाला या ठिकाणी या घटकावर विचारले जाणार आहे. आणि हा घटक सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो, कारण की याच्यातल्या प्रत्येक घटकावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे परीक्षापत्रिकेमध्ये दिलेले असतात किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. मग आता शब्द संपत्तीवरील तुमचं प्रभुत्व किती आहे, की मराठी हा विषय शिकत असताना मराठी विषयाचं ज्ञान तुम्हाला किती आहे, मराठी भाषेतले शब्द तुम्हाला किती माहिती आहेत, त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला किती माहिती आहेत, यातला अनुसरून विविध प्रकारची शब्दसंपत्ती चं ज्ञान तपासणारे असे अनेक प्रश्न इथं विचारले जातात. जसं समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहेत, वेगवेगळ्या प्रकारची शब्दकोडी तुम्हाला दिली जातात, जी तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बघतात की विविध प्रकारची शब्दकोडी असतात. मग ती शब्दकोडी तिथं तुम्हाला एक वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्याचा अर्थ समजून घेऊन त्याच्याशी सुसंगत असा शब्द त्या कोड्यामध्ये तुम्हाला भरावा लागतो. मग अशी शब्दकोडी दिली जातात किंवा जोड शब्द दिले जातात, अलंकारिक शब्द दिले जातात. शब्दसमूहाबद्दल एकच शब्द त्या ठिकाणी लिहायचा असतो, याच्या संदर्भात प्रश्न तुम्हाला असतात. त्यानंतर समूहदर्शक शब्द असतो, पिलूदर्शक शब्द असतो, घरदर्शक शब्द असतो, अक्षरं जुळवून शब्द तयार करणे आहे किंवा वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे, याला आकार विल्हे क्रमानुसार लावणे असं म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये अल्फाबेटनुसार लावणं असं म्हणतात. तर वर्णक्रमानुसार आपल्याला या अक्षरांचा क्रम या ठिकाणी लावावा लागतो. किंवा एकाच शब्दांचे भिन्न भिन्न अर्थ आपल्याला शोधायचे असतात. शब्द एक असतो पण त्या शब्दाचे अनेक अर्थ निघतात, तर ते अर्थ कोणते आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. किंवा भाषाविषयक सामान्य ज्ञान आपल्याला बघायचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही इयत्ता चौथीला, तिसरीला, दुसरीला ज्या काही सगळ्या मराठी धड्यांचा अभ्यास केलेला आहे, तर त्या धड्यांचे लेखक, ज्या कवितांचा अभ्यास तुम्ही केला आहे तर त्याचे कवी, त्यांनी लिहिलेली पुस्तकं. बऱ्याच वेळेस लेखक किंवा कवी हे टोपण नावाने लेखन करतात, त्यांचं खरं नाव वेगळं असतं आणि टोपण नाव घेऊन ते लेखन करतात. तर त्या टोपण नाव किंवा त्या लेखकाचं खरं नाव, त्या कवीचं खरं नाव, कवयित्रीचं खरं नाव काय आहे, त्यांनी कोणकोणत्या प्रकारची कथा लिहिली आहे, कोणते पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत किंवा कोणत्या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत, त्यांची प्रसिद्ध असलेली पुस्तकं कोणती आहेत, मग या पुस्तकांना कोणकोणत्या प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत, कशा पद्धतीनं मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार दिले जातात, मग त्यातले महत्त्वाचे पुरस्कार आणि मराठीतल्या निवडक साहित्यांना मिळालेले पुरस्कार, या अनुषंगानं विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न विचारले जातात. संत वाङ्मयांवर आधारित काही प्रश्न असतात आणि तुम्ही पाहतात की मराठी शिकत असताना तुम्हाला संतवाणी दिलेली असते, मग त्याच्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. किंवा शास्त्रज्ञ आहेत, खेळाडू आहेत, राष्ट्रीय प्रतीकं आहेत, दिनविशेष आहे, शौर्य आहे, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव आणि इत्यादी प्रसिद्ध संबोधने, या सर्व गोष्टींवर आधारित विविध प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला यावर्षी इयत्ता 5वीचा स्कॉलरशिपचा अभ्यास करताना, इयत्ता 5वीचा शिष्यवृत्तीचा अभ्यास करताना आपल्याला करायचा आहे. आता साधी गोष्ट की प्रत्येक घटकावर प्रश्न असतो. आपण 4 घटकांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. तर 4ही घटकांवर जे उपघटक दिलेले आहे त्या उपघटकांच्या अनुषंगानं विविध प्रकारचे प्रश्न इथं विचारले जातात. त्याच्यामुळं आपल्याला भारांशानुसार, जे भारांश आता आपण पाहिले त्या भारांशानुसार सर्व घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. जे लेक्चर्स, जे तास आपले मराठी विषयाचे या ठिकाणी लागतील, तर प्रत्येक तासामध्ये आपण एक एक घटक घेऊन त्या संपूर्ण घटकाविषयीची सविस्तर माहिती घेऊन, त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे आधीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलेले आहेत आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याच्यावर आपण सविस्तर चर्चा करून आपला अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण करून घेणार आहोत. तर हा आहे इयत्ता 5वीचा अभ्यासक्रम. फक्त इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 25 जे प्रश्न येणार आहेत तर त्याचं नियोजन जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत जेवढे घटक आपण सगळे बघितले तर याच घटकांच्या अनुषंगानं हे सगळे 25 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. आता हा जो सगळा अभ्यासक्रम आपण पाहिला हा इयत्ता 5वीचा अभ्यासक्रम आपण पाहिला, परंतु इयत्ता 5वीच्या अभ्यासक्रमातीलच काही घटकांचा समावेश करून
त्यातील आणखीन काही नवीन घटक समाविष्ट करून, म्हणजे इयत्ता 5वीचे काही आणि नवीन काही जे तुम्ही 6वी 7वी 8वीला शिकतात अशा काही घटकांचा समावेश करून, या अशा काही घटकांचं एकत्रीकरण करून इयत्ता 8वीचा जो तुमचा स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम आहे तर तो या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे. आता आपण इयत्ता 8वीबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊया. इयत्ता 5वीपर्यंतचा पेपर खूप सोपा असतो. इयत्ता 5वीपर्यंतच्या पेपरला फारशी अडचण येत नाही, परंतु इयत्ता 8वीचा मराठीचा पेपर मात्र हा त्या मानानं थोडासा कठीण स्वरूपाचा असतो. मग याच्यासाठी तुमचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व, तुमचं मराठीच्या पुस्तकाचं असणारं वाचन, तुमचा मराठीचा व्याकरणाचा असणारा सराव हा तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून देऊ शकतो. मग कोणकोणत्या प्रकारचे घटक आणि उपघटक या ठिकाणी कोणत्या म्हणजे किती भारांशासाठी वापरले जातात हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. जसं मी आत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलं तसंच इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील मी सांगणार आहे की सगळ्यात पहिला जो घटक आहे तुमचा तो म्हणजे आकलन. आकलन या शब्दाचा अर्थ आहे समजून घेणे, की तुम्हाला काय समजलेलं आहे. तुमच्यासमोर एखादी गोष्ट जर ठेवली, तुम्हाला जर एखादा उतारा जर वाचायला दिला, तुम्हाला जर एखादी बातमी वाचायला दिली, तुम्हाला एखादी कविता वाचायला दिली, तुम्हाला एखादा परिच्छेद वाचायला दिला, तर त्याच्यातून तुम्हाला काय समजलेलं आहे ते समजून घेण्यासाठी हा आकलनाचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो. जवळपास 24% भारांश हा या आकलनासाठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 24% भारांश इथं आकलनासाठी आहे. आणि आकलनामध्ये साधारणतः आपण जर बघितलं तर आपल्याला इथं 4 महत्त्वाचे घटक पाहायला मिळतात. पहा की एक उतारा दिला जातो, त्याच्यावर आधारित प्रश्न असतात. कविता दिली जाते, त्याच्यावर आधारित प्रश्न असतात. काही ठिकाणी सुसंगत परिच्छेद तुम्हाला देतात किंवा संवाद दिले जातात आणि त्याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणजे पहा, एकतर तुम्हाला उतारा दिला जातो किंवा तुम्हाला या ठिकाणी कविता दिली जाते, तुम्हाला सुसंगत परिच्छेद म्हणजेच उतारा तो दिला जातो किंवा संवाद दिले जातात. मग संवाद कोणामध्येही असू शकतात. शिक्षक विद्यार्थी, वडील मुलगा, आई मुलगी किंवा मैत्रिणी, मित्र, कोणामध्येही संवाद असू शकतात. याच्यावर आधारित तुम्हाला 24% भारांश असणारे हे प्रश्न दिले जातात. मग सगळ्यात पहिल्यांदा उतारा वाचायचा म्हणजे नेमकं काय करायचं? नुसता उतारा वाचून घ्यायचा का? नाही, नुसता उतारा वाचून घ्यायचा नाही, तर तो उतारा वाचत असताना, त्या उतारातला प्रत्येक शब्द वाचत असताना त्या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा आहे आणि तो अर्थ समजून घेत हा उतारा त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे. मग त्या उतार्याचं निरीक्षण करायचं आहे. मग त्या उतार्यामध्ये कोणकोणत्या वाक्प्रचार वापरलेले आहे, कोणकोणत्या म्हणी वापरलेल्या आहेत, त्यानंतर कोणते महत्त्वाचे आशय त्या उतार्यामधून तुमच्यापर्यंत आलेले आहेत, तुम्हाला नेमकं काय समजलेलं आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. तशी उतार्यावरची किंवा परिच्छेदावरची उत्तरं लिहिणं खूप सोपं असतं किंवा ते निवडणं खूप सोपं असतं. पण कवितेचं थोडंसं अवघड त्या ठिकाणी जातं. पहा, कारण कवितेमधल्या बऱ्याचशा शब्दांचे अर्थच आपल्याला माहीत नसतात. त्यामुळं तुमचं शब्दार्थाचं ज्ञान जेवढं जास्त असेल, तुमचं शब्दार्थाचं ज्ञान जेवढं जास्त असेल तेवढा कवितेसाठी तुम्हाला फायदा झालेला पाहायला मिळतो. कवितेच्या वाचन करताना कवितेच्या शब्दांचे अर्थ जर तुम्हाला कळाले की आपोआप त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी तुम्हाला मिळतात. म्हणून असा एक अनुभव आहे किंवा असं निरीक्षण समोर येतं की मुलांना उतार्यावरचे प्रश्न खूप सोपे जातात, पण त्या तुलनेत जर कविता त्यांना दिली तर कवितेवरच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना थोडीशी अवघड वाटतात किंवा कवितेवरच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना लिहायला जमत नाही किंवा मग न लिहिता आल्यामुळं काहीही पर्याय त्या ठिकाणी लिहून टाकायचा आणि प्रश्न पूर्ण करायचा, ही वृत्ती बऱ्याच मुलांची त्या ठिकाणी पाहायला मिळते. पण असा होता कामा नये. अंदाजे उत्तर आपल्याला लिहायचे नाही. जर तुम्हाला सांगितलेल्या कट ऑफपर्यंत जायचं असेल तर अंदाजे उत्तर लिहून मार्क मिळत नसतात, हे लक्षात घ्या. तुम्हाला परफेक्ट आत्मविश्वास असला पाहिजे की या प्रश्नाचं उत्तर हेच आहे आणि तेच ते उत्तर असलं पाहिजे. इतका अभ्यास, एवढा सराव, एवढं शब्दार्थाचं ज्ञान, एवढी शब्दसंपत्ती ही तुमच्याकडे असावी, म्हणजे पेपर तुम्हाला खूप सोपा जाईल. त्यानंतर दुसरा घटक पहा. दुसरा घटक आहे तो म्हणजे शब्दसंपत्ती. आता शब्दसंपत्तीवर पुन्हा 24% भारांश आहे.
एकूण 25 प्रश्न जे दिलेले आहेत, तर 25 प्रश्नांपैकी तुम्हाला 24% प्रश्न जे आहेत, तर ते 24% प्रश्न शब्दसंपत्तीवर आधारित विचारले जाणार आहेत. उदाहरणार्थ समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्द किंवा अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा किंवा वाक्प्रचार, म्हणी, पारिभाषिक शब्द यांच्यावर आधारित जवळपास 24% प्रश्न हे तुम्हाला विचारले जातीलच. याच्यामध्ये प्रामुख्याने विरुद्धार्थी शब्द जे आहेत, तर ते शोधणं खूप सोपं असतं आणि सोपं जातं ते लगेच. पण अडचण येते खऱ्या अर्थानं समानार्थी शब्दांमध्ये. समानार्थी शब्दच लवकर कळत नाही आणि ते पर्याय वाचताना आपल्याला सगळेच जे शब्द आहेत त्यांचा अर्थ त्या ठिकाणी समान वाटायला लागतो. म्हणून तसं नसतं. म्हणून विरुद्धार्थी शब्दांपेक्षा समानार्थी शब्दांचा अभ्यास तुम्हाला खूप जास्त करावा लागतो, कारण त्याच्यामध्ये मार्क कट होण्याची, गुण कट होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. त्यामुळे समानार्थी शब्दांचा अभ्यास तुमचा जेवढा जास्त असेल तेवढी तुमची शब्दसंपत्ती या ठिकाणी वाढताना दिसते. मग त्याच्यावर आधारित जे जे प्रश्न आहेत तर ते परीक्षेमध्ये विचारले जातात. मग समानार्थी, विरुद्धार्थी, शुद्ध अशुद्ध, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, पारिभाषिक शब्द. आता वाक्प्रचार, म्हणी यांच्याबद्दल मी जे 5वीला अभ्यास घटक स्पष्ट करत होतो त्यावेळेस मी सांगितलेलं आहे. तर सेम अगदी तशाच प्रकारचे प्रश्न हे तुमच्या वेळेस विचारले जातात, फक्त त्याची काठिण्य पातळी जी असते तर ती जास्त असते. 5वीच्या तुलनेमध्ये हे प्रश्न थोडेसे अवघड असतात आणि मग ते प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे असतात. पण प्रश्न विचारण्याचा प्रकार, प्रश्न विचारण्याची पद्धत मात्र तशीच आहे जशी 5वीसाठी आहे. 5वीपेक्षा वेगळं काहीच नाही, फक्त थोडंसं काठिण्य पातळीचा फरक मात्र या ठिकाणी पडतो. आता हा तिसरा महत्त्वाचा घटक आहे बघा. तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक हा आहे, कारण की 5वीसाठी मात्र एवढं आपल्याला दिसत नाही. 8वीसाठी मात्र हा घटक सगळ्यात महत्त्वाचा आहे. कार्यात्मक व्याकरण हा जो तिसरा महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यामध्ये हे 13 उपघटक आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यासाठी 44% भारांश इथं तुम्हाला दिलेला आहे, हाच सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि मुलांचे जर मार्क सर्वात जास्त जर कुठं जात असतील तर ते या ठिकाणी जातात. मुलांचे मार्क जास्तीत जास्त कट होण्याचे चान्सेस जे असतात तर ते या घटकामध्ये असतात. हा जो कार्यात्मक व्याकरणाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये 13 उपघटक आपल्याला पाहायला मिळत आहेत, याच्यामध्ये मुलांचे मार्क जाऊ नये यासाठी आपण या घटकावर विशेष अशी तयारी मुलांकडनं करून घेणार आहोत. ज्यावेळेस आपले रेग्युलर लेक्चर्स, आपल्या नियमित तासिका सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला या गोष्टींचा अनुभव निश्चित येईलच की आपण व्याकरणात्मक जे घटक असतात किंवा कार्यात्मक व्याकरणाचे जे घटक आहेत तर त्याच्यावर विशेष अशी तयारी मुलांची कशी करून घेतोय. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वर्ण विचार आहे. वर्ण विचारामध्ये स्वर, व्यंजन, स्वरादी यांच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे आहे. त्यानंतर संधी आहे. संधीचे हे जे प्रकार आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप आणि पररूप संधी, तर त्यांच्या बाबतीतली माहिती आपल्याला पाहिजे आहे. या संधीमध्ये मुलांच्या चुका आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या पाहायला मिळतात, कारण की संधीमध्ये जे शब्द जोडायचे असतात तर ते शेवटच्या स्वर किंवा व्यंजन नेमकं कोणतं आहे त्याचे जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमानुसारच वाक्य बदलतं आणि तशा प्रकारचा बदल त्या पुढच्या शब्दामध्ये केला जातो. परंतु हे नियम विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळं या प्रश्नांचे मार्क्स मुलांना मिळत नाही किंवा अचूक उत्तर मुलांना शोधता येत नाही. त्यानंतर शब्दांच्या जाती यांना आपण विकारी किंवा अविकारी शब्द असं म्हणतो किंवा त्यांना सव्यय आणि अव्यय असं म्हणतो. ज्या शब्दांच्या 8 जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय, तर या सर्व 8 जातींचा आपल्याला आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यांचे जे उपप्रकार आहेत तर ते उपप्रकार देखील आपल्याला थोडक्यामध्ये समजून घ्यायचे आहेत. अर्थात हा अभ्यास आपल्याला फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून करायचा आहे की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, या अनुषंगानं आपल्याला या सर्व घटकाची माहिती पाहिजे आहे. लिंग, वचन हा देखील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. लिंग, जसं मी तुम्हाला सांगितलं की जी 3 लिंग आहेत त्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. त्यानंतर वचन आहेत, प्रामुख्यानं 2 वचन आहेत तर त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात. हा जो 6वा घटक आहे, विभक्ती, कारक अर्थ आणि शब्दाचं सामान्य रूप, हा थोडासा डोक्याला ताण देणारा प्रश्न आहे की विभक्ती, त्या विभक्तीचा कारक अर्थ नेमका काय होतो हे समजून घ्यावं लागतं. विभक्तीचे प्रत्यय समजून घ्यावे लागतात, कारण की याच्यावर प्रश्न हमखास परीक्षेमध्ये असतातच आणि त्यावर मुलांच्या
चुका झालेल्या पाहायला मिळतात, कारण की विभक्ती प्रत्यय वापरण्यामध्ये त्यांची गफलत होऊन जाते. नेमका कोणता विभक्ती प्रत्यय कोणत्या ठिकाणी वापरायचा आणि तो कोणत्या कारक अर्थानं वापरायचा हे विद्यार्थ्यांना न समजल्यामुळं त्यांचे मार्क्स या ठिकाणी कट होताना पाहायला मिळतात. परंतु आपण मात्र विभक्ती प्रत्यय आणि त्याचे कारक अर्थ याविषयी अतिशय सविस्तर माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका या घटकाच्या अनुषंगाने राहणार नाही आणि परीक्षेमध्ये या संदर्भात कोणताही प्रश्न जर तुम्हाला आला तर त्या प्रश्नाचं उत्तर अगदी 100% तुम्ही लिहू शकाल. त्यानंतर प्रयोगमध्ये सकर्मक अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि सकर्मक अकर्मक भावे प्रयोग. कर्मणी प्रयोग काय आहे, त्यानंतर कर्तरी प्रयोग काय आहे, भावे प्रयोग काय आहे, त्याच्यामध्ये बदल कसा केला जातो, या अनुषंगानं आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेणार आहोत. वाक्यांचे प्रकार, मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, हे वाक्यांचे प्रकार कसे असतात, कोणती शब्द मध्ये टाकलं कशा पद्धतीनं वाक्य आपल्याला जोडता येतं, केवल वाक्याचं मिश्र वाक्य कसं करता येतं, मिश्र वाक्याची केवल वाक्य कशी बनता येतात किंवा संयुक्त वाक्य कसं असतं, या संदर्भातली सगळी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विरामचिन्ह, जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की विरामचिन्ह वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, तर त्या विरामचिन्हांचा वापर कोणत्या ठिकाणी होतो आणि त्यांना कोणत्या चिन्हाने या ठिकाणी चिन्हांकित केलेलं आहे, तर त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. अतिशय सोपा मुद्दा आहे हा. पुढचा आहे काळ, काळाचे प्रकार आणि क्रियापदाचे अर्थ. काळ, काळांचे प्रकार आणि क्रियापदांचे अर्थ आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. तेच मी जे सांगितलं होतं की भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, त्यांचे काही उपप्रकार पडतात, तर त्या उपप्रकारानुसार क्रियापदांचा अर्थ कशा प्रकारे बदलत जातो, क्रियापदांचे अर्थ नेमके कसे असतात, या संदर्भामध्ये आपण इथं पूर्ण चर्चा करणार आहोत. समास हा सगळ्यात एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु इथं मात्र तुम्हाला अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास एवढे दिलेले आहे. या समासामध्ये समास असताना नेमके त्यांचे नियम जे दिलेले आहेत, तर त्या नियमांना अनुसरून कोणता समास त्या ठिकाणी तयार होतो, तो कशा पद्धतीने तयार होतो, कोणता समास हा कोणत्या पद्धतीनं तयार होतो, तो कशा पद्धतीनं या ठिकाणी ओळखायचा, या संदर्भातली सगळी माहिती आपण इथं घेणार आहोत. अशा प्रकारचा हा समास संपूर्ण महत्त्वाचा मानला जातो. पुढचा आहे अलंकार. आता अलंकार खूप आहेत. अलंकार तुम्हाला असे इथं फक्त 3 अभ्यासासाठी दिलेत, पण असे भरपूर अलंकार आहेत. पण सगळ्या अलंकाराचा वापर न करता इथं आपल्याला फक्त यमक अलंकार, उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार या 3च अलंकाराचा वापर या ठिकाणी करायचा आहे. त्या 3च अलंकाराचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि वृत्तांमध्ये मालिनी, वसंत तिलका आणि भुजंगप्रयात यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये अक्षरगणवृत्त आहे, मात्रागणवृत्त आहे, पण त्या सगळ्यांपैकी आपण फक्त मालिनी, वसंत तिलका आणि भुजंगप्रयात यांचा अभ्यास करणार आहोत. याच्यावर आधारित प्रश्न हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये येतात. आणि सर्वात शेवटचा भाग आहे ज्याला 8% भारांश आहे, आणि तो घटक म्हणजे इयत्ता 1 ते 8वी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान. याच्यामध्ये साहित्य, साहित्याचा प्रकार, लेखक, कवी आणि त्या कवींनी लिहिलेली वेगवेगळ्या प्रकारची जी पुस्तकं आहेत, तर त्या पुस्तकांच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे आहे. आणि त्या कवींनी लेखन करत असताना किंवा लेखकांनी लेखन करत असताना कोणकोणती टोपण नावं वापरली आहेत, कोणत्या टोपण नावांनी कोणी लेखन केलेलं आहे, याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर या संपूर्ण 1 ते 8वीच्या घटकामध्ये जेवढे लेखक असतील, त्यांनी लिहिलेली पुस्तकं असतील, त्यांना मिळालेले पुरस्कार असतील किंवा त्यांनी वेगवेगळ्या टोपण नावांनी केलेलं लिखाण असेल, या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. ही माहिती आहे तुमची अभ्यासक्रमाच्या संदर्भातली. इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या संदर्भात असे वेगवेगळे अभ्यास घटक आहे ज्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मराठीमध्ये जे 25 प्रश्न असतात, तर त्या 25 प्रश्नांमध्ये काही प्रश्न अशी असतात की ज्यांचे 2 उत्तरं आहेत. मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं 2 लिहायची असतात. 2 ठिकाणी तुम्हाला जे वर्तुळ आहे तर ते पूर्ण भरायचं असतं.
मग सर असे कोणते प्रश्न असतात, तर त्याची माहिती प्रश्नपत्रिकेतच दिलेली असते. प्रश्न दिला जातो आणि कंसामध्ये माहिती दिली जाते की सदरील प्रश्नाचे 2 उत्तरं लिहावीत. अशा प्रकारची माहिती प्रश्नपत्रिकेत दिलेली असते आणि मग प्रश्नपत्रिकेत दिलेल्या त्या माहितीचा वापर करून काही प्रश्नांची 2 उत्तरं तुम्हाला लिहावी लागतात. म्हणजे त्या प्रश्नांसाठी 2 सर्कल तुम्हाला फिलअप करावे लागतात, 2 सर्कल तुम्हाला पूर्णपणे भरावे लागतात आणि बाकीच्या प्रश्नांसाठी मात्र एकच सर्कल जे आहे तर ते तुम्हाला भरावं लागतं. अशा प्रकारे आज आपण धावता आढावा घेतलेला आहे. कशाचा धावता आढावा घेतला आहे की इयत्ता 5वीसाठी आणि इयत्ता 8वीसाठी जी शिष्यवृत्तीची परीक्षा आपण पुढील वर्षी किंवा येत्या काही महिन्यामध्ये देणार आहोत, तर त्याच्यासाठी जे 25 प्रश्न येणार आहेत ते कोणकोणत्या अभ्यास घटकांवर आधारित आहेत, त्या अभ्यास घटकांची एक थोडक्यात रूपरेषा, एक थोडक्यात अभ्यासक्रमाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. कारण हे 25 प्रश्न सोडवून आपल्याला 50 पैकी 50 मार्क घ्यायचे आहेत. हे आपलं महत्त्वाचं टार्गेट आहे, हे आपलं महत्त्वाचं ध्येय आहे आणि तेच ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण एक धावता आढावा घेतलेला आहे. आज आपण आय प्रथम ज्युनियर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे आणि निश्चितच मराठी या विषयाचा तुमचा या लेक्चर्सच्या माध्यमातून, या सर्व तासिकांच्या माध्यमातून एवढा सुंदर अभ्यास झालेला असेल की तुम्हाला परीक्षेमध्ये मराठी विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स या ठिकाणी मिळतील, हा माझा विश्वास आहे. आणि त्यामुळं तुम्हाला इथून पुढचे होणाऱ्या आपल्या सर्व तासिका फक्त रेग्युलरी अटेंड करायच्या आहेत. दिलेला अभ्यास जो आहे तो घरी करायचा आहे, त्याचा सराव करायचा आहे आणि इथं जे तुम्हाला शिकवलं जाणार आहे, जी माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगितली जाणार आहे ती व्यवस्थित ऐकून समजून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीनं तुमचा हा सराव तुम्हाला करायचा आहे. निश्चित असं झालं तर या परीक्षांमध्ये तुम्हाला खूप छान मार्क्स मिळतील, खूप छान गुण तुम्हाला या परीक्षेमध्ये मिळतील, हा विश्वास आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. इथून पुढे आपल्याला अभ्यासक्रमाला सुरुवात करायची आहे. जे आपण डेमो लेक्चर या ठिकाणी घेतोय त्याच्यातलं हे पहिलं डेमो लेक्चर फक्त अभ्यासक्रमाच्या संदर्भात होतं. हे फक्त अभ्यासक्रमाच्या आज जे डेमो लेक्चर या ठिकाणी आपण घेतलं हे फक्त अभ्यासक्रमाच्या संदर्भात होतं. एक अभ्यासक्रम कोणता आहे, कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहेत किंवा ज्याची प्रॅक्टिस किंवा ज्याचा सराव आपल्याला करायचा आहे याच्याशी संबंधित असलेले हे सगळे फक्त आजचं लेक्चर होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण वेगळं काहीच घेतलं नाही. फक्त आज येणारा अभ्यासक्रम, अभ्यास घटक, कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे याची माहिती आपण आजच्या तासिकेला घेतलेली आहे. इथून पुढच्या तासिका मात्र या आपल्या वेगवेगळ्या अभ्यास घटकांच्या संदर्भात असणार आहेत आणि त्या अभ्यास घटकांच्या संदर्भातल्या या सर्व तासिकांना तुम्ही जॉईन करावं आणि एवढंच नाही तर तुमचे जे मित्र आहेत तर त्यांनाही तुम्ही कल्पना द्यावी आणि यूट्यूबच्या या चॅनलवर जे तुमचे डेमो लेक्चर्स आहेत यांना पण जॉईन करा आणि त्याच्यानंतर जे आपल्या नियमित तासिका सुरू होणार आहेत तर त्यांनासुद्धा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.